आन्सर 1. क्षुतपीडा प्रत्येक वाड्मय दुरात्मा 1. क्षुतपीडा क्षुत अधिक पीडा हे व्यंजन संधीचे उदाहरण आहे. 2. प्रत्येक प्रति अधिक एक हे स्वर संधीचे उदाहरण आहे. 3. वाड्मय वाक अधिक मय हे अनुनासिक संधीचे उदाहरण आहे. आणि 4. दुरात्मा दुह अधिक आत्मा हे विसर्ग संधीचे उदाहरण आहे. 2. संधिफोडीबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. आन्सर 3. इतः उत्तर बरोबर इतरेतर. इतः उत्तरची योग्य संधी इतस्ततः किंवा इतोत्तर अशी होऊ शकते, परंतु इतरेतर इतर अधिक इतरची संधी वेगळी आहे. तेजसकण बरोबर तेजहकण यशोधन बरोबर यशोधन आणि धनुर्विद्या बरोबर धनुर्विद्या या योग्य जोड्या आहेत. 3. खालीलपैकी विसर्ग उकार संधीचे उदाहरण कोणते? आन्सर 2. मनोरंजन. मनोरंजन मन अधिक रंजन या शब्दात विसर्गाचा उ होऊन मागील अक मध्ये मिळून ओ होतो, विसर्ग उकार संधी. निरस आणि निस्तेज ही विसर्ग लोप किंवा विसर्ग स संधीची उदाहरणे आहेत. 4. मनश्चक्षु या शब्दातील संधी स्पष्ट करा. आन्सर विसर्ग संधी. मनश्चक्षु मन अधिक चक्षु या शब्दात विसर्गापुढे च आल्याने विसर्गाचा क्ष होतो, म्हणून हे विसर्ग संधीचे उदाहरण आहे. 5. तेजनिधी या संधिविग्रहाचा योग्य संधी शब्द शोधा. आन्सर 2. तेजोनिधी. तेजनिधी या विग्रहामध्ये विसर्गाचा उ होऊन ओ होतो आणि शब्द तेजोनिधी बनतो. 6. निष्पाप या शब्दाचा शब्दसंधीनुसार तयार झालेला खालीलपैकी दुसरा शब्द कोणता? आन्सर 3. दुष्काळ. निष्पाप निह अधिक पाप प्रमाणेच दुष्काळ दुह अधिक काळ हे विसर्ग संधीचे उदाहरण आहे, जिथे विसर्गाचा क्ष होतो. 7. योग्य विधाने ओळखा. आन्सर 3. सर्व बरोबर. 1. अ 2 स्वर एकत्र येतात तेव्हा ती स्वरसंधी असते. 2. ब पहिले व्यंजन व त्यानंतर व्यंजन स्वर एकत्र आल्यास ती व्यंजन संधी असते. आणि 3. क पहिला विसर्ग व त्यानंतर स्वर व्यंजन आल्यास त्याला विसर्ग संधी म्हणतात. 8. तिरस्कार या शब्दाच्या संधीची फोड. आन्सर 1. तिरह अधिक कार. तिरस्कार या शब्दात तिरह अधिक कार असा विग्रह होतो, जिथे विसर्गाचा च होतो. 9. जगनियंता या शब्दाची योग्य संधी फोड शोधा. आन्सर 1. जगन अधिक नियंता. जगनियंता या शब्दात जगत अधिक नियंता असा विग्रह होतो, जिथे पहिल्या शब्दातील शेवटच्या व्यंजनाचा अनुनासिक होतो. 10. दुरात्मा. आन्सर 2. दुह अधिक आत्मा. दुरात्मा या शब्दाचा योग्य विग्रह दुह अधिक आत्मा असा आहे, जिथे विसर्गाचा र होतो. 11. तेजोनिधी. आन्सर 1. तेजनिधी. तेजोनिधी या शब्दाचा योग्य विग्रह तेज अधिक निधी असा आहे. 12. मनोरथ. आन्सर 4. मनोरथ. मनोरथ या शब्दाचा योग्य विग्रह मन अधिक रथ असा आहे. 13. निर्विकार. आन्सर 1. निर्विकार. निह अधिक विकार या संधीचा योग्य शब्द निर्विकार असा होतो, जिथे विसर्गाचा र होतो. 14. अधःपतन. आन्सर 2. अधःपतन. अधः अधिक पतन या संधीचा योग्य शब्द अधःपतन असा होतो, जिथे विसर्ग कायम राहतो. 15. चुकीची जोडी ओळखा. आन्सर 1. मनचक्षु. मन अधिक चक्षु याची संधी मनश्चक्षु होते. मनचक्षु ही चुकीची जोडी आहे. 16. मनोराज्य. आन्सर 2. मनराज्य. मनोराज्य या शब्दाचा योग्य विग्रह मन अधिक राज्य असा आहे. 17. बहिः अधिक अन. आन्सर 3. बहिरंग. बहिः अधिक अन या संधीचा योग्य शब्द बहिरंग असा होतो, जिथे विसर्गाचा र होतो. 18. मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? आन्सर 4. विसर्ग संधी. मनस्ताप मन अधिक ताप हे विसर्ग संधीचे उदाहरण आहे, जिथे विसर्गाचा स होतो. 19. विसर्गाच्या मागे इ किंवा उ आणि पुढे क ख प फ यांपैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाचा क्ष होतो. आन्सर 1. उत्कर्ष. उत्कर्ष उत अधिक कर्ष हे व्यंजन संधीचे उदाहरण आहे. निष्णात बहिष्कृत आणि लष्कर ही विसर्ग क्ष संधीची उदाहरणे आहेत. 20. विसर्गाच्या मागे अ आणि पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागील अ मध्ये मिळून ओ होतो. आन्सर 1. मनोरथ. मनोरथ मन अधिक रथ या शब्दात विसर्गाच्या मागे अ आणि पुढे मृदू वर्ण र आल्याने ओ होतो.
21. विसर्गाच्या पुढे कृ धातूचे कोणतेही रूप आल्यास विसर्गाचा च होतो. आन्सर 2. पुरस्कार. पुरस्कारस पुरः अधिक कार हे या नियमाचे उदाहरण आहे. 22. योग्य जोड्या ओळखा. आन्सर 3. क विसर्ग संधी निस्तेज. 1. अ विसर्ग उकार तेजोनिधी तेज अधिक निधी ही योग्य जोडी आहे. 2. ब स्वर संधी कवीश्वर कवी अधिक ईश्वर ही योग्य जोडी आहे. 3. क विसर्ग संधी निस्तेज निह अधिक तेज ही योग्य जोडी आहे. आणि 4. ड व्यंजन संधी सच्चित सत अधिक चित ही योग्य जोडी आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate. Answer 2. Tapodham. Tapodham is an example of a visarga sandhi. When the visarga smiley chehra is followed by a soft consonant ma in dham, the visarga changes to o. एक निसंदेह becomes निसंदेह विसर्गा to serve. 2. उषःकाल उसहकला becomes उषःकाल उसहकला विसर्गा remains. चोवीस वयस्कर. Answer 2. वयस्कर. According to Marathi grammar rules for visarga sandhi, when a visarga kansat visarga is
स्टेप 1 संधी विग्रह. दुःशासन या शब्दाचा योग्य संधी विग्रह विसर्ग संधीच्या नियमानुसार धनु अधिक वात याप्रमाणे होतो. आन्सर 1 अर्धपात. 24 वयः अधिक कर. स्टेप 1 संधी. वयः अधिक कर या विसर्ग संधीचा योग्य संधी शब्द विसर्ग लोप आणि चा आगम या नियमानुसार वयस्कर होतो. आन्सर 2 वयस्कर. स्टेप 1 विसर्ग संधीचा नियम. दुष्काळ, निष्कारण आणि निष्फळ हे शब्द विसर्ग संधीचे उदाहरण आहेत, जिथे विसर्गाचा क्ष होतो. दुर्जन हा शब्द दु अधिक जन असा विसर्ग संधीचा शब्द आहे, जिथे विसर्गाचा र होतो. त्यामुळे दुर्जन हा गटात न बसणारा शब्द आहे. आन्सर 2 दुर्जन. 26 यशोधन या शब्दाचा संधी प्रकार ओळखा. स्टेप 1 संधीचा प्रकार. यशोधन या शब्दाचा संधी विग्रह यश अधिक धन असा होतो. इथे विसर्ग व व्यंजन एकत्र आल्याने विसर्ग संधी होते. आन्सर 3 विसर्ग संधी. 27 योग्य जोड्या जुळवा. स्टेप 1 जोड्या जुळवणे. 1 संधी म्हणजे दोन शब्दांचा अर्थपूर्ण संयोग. 3 2 ब उपसर्ग म्हणजे शब्दाआधी जोडली जाणारी अक्षरे. 4 3 क वचन म्हणजे एकत्व किंवा अनेकत्वाचा बोध. 1 आणि 4 ड कारकार्थ म्हणजे नामांचा सर्वनामांचा क्रियापदाशी संबंध. 2 आन्सर 2 3 4 1 2. 28 अंतःकरण या शब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा. स्टेप 1 संधी विग्रह. अंतःकरण या शब्दाचा योग्य संधी विग्रह अंतः अधिकरण असा होतो. आन्सर 1 अंतःकरण. 29 खालील जोडशब्दातील योग्य पोटशब्द कोणते? वाग्विहार. स्टेप 1 संधी विग्रह. वाग्विहार या व्यंजन संधीचा योग्य पोटशब्द वाक अधिक विहार असा होतो, जिथे क चा ग होतो. आन्सर 3 वाक अधिक विहार. 30 पुनरावृत्ती ही संधी कशी सोडवली जाईल? स्टेप 1 संधी विग्रह. पुनरावृत्ती या विसर्ग संधीचा योग्य संधी विग्रह पुनः अधिक आवृत्ती असा होतो. आन्सर 1 पुनः अधिक आवृत्ती. 31 संधी सोडवा. तेजःपुंज. स्टेप 1 संधी विग्रह. तेजःपुंज या विसर्ग संधीचा योग्य संधी विग्रह तेजः अधिक पुंज असा होतो. आन्सर 1 तेजः अधिक पुंज. 32 तपोधाम ही संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे सोडवता येईल? स्टेप 1 संधी विग्रह. तपोधाम या विसर्ग संधीचा योग्य संधी विग्रह तपः अधिक धाम असा होतो. आन्सर 2 तपः अधिक धाम. 33 व्यंजन संधी म्हणजे? स्टेप 1 व्याख्या. व्यंजन संधी म्हणजे एकमेकाशेजारी येणारी दोन व्यंजने जोडले जाणे. आन्सर 2 एकमेकाशेजारी येणारी दोन व्यंजने जोडले जाणे. 34 पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. स्टेप 1 विधानांची सत्यता. 1 बरोबर एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर त्यास विसर्ग संधी म्हणतात. 2 ब बरोबर एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वराने जोडले असतील तर त्याला स्वरसंधी म्हणतात. आणि 3 क बरोबर जवळ जवळ येणाऱ्या वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजने किंवा दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी म्हणतात. आन्सर 4 ब व क बरोबर आहे. 35 खाली 3 गट दिलेले आहेत. त्यातील बरोबर असलेला गट कोणता? स्टेप 1 गटांची सत्यता. 1 चूक सदाचार सत अधिक आचार हे व्यंजन संधीचे उदाहरण आहे. 2 ब चूक आजारी हे संधीचे उदाहरण नाही. आणि 3 क बरोबर यशोधन यश अधिक धन मनोरंजन मन अधिक रंजन अधोवदन अध अधिक वदन हे सर्व विसर्ग संधीचे उदाहरण आहेत. आन्सर 2 फक्त ब बरोबर. 36 मराठीतील वैशिष्ट्यपूर्ण संधी कोणती ते ओळखा. कित्येक हा शब्द मराठीत किती कसा उच्चारला जातो? स्टेप 1 वैशिष्ट्यपूर्ण संधी. किती अधिक एक बरोबर कित्येक हे मराठीतील वैशिष्ट्यपूर्ण संधीचे उदाहरण आहे. आन्सर 4 किती अधिक एक बरोबर कित्येक. 37 मनःपटल या विसर्ग संधीची फोड. स्टेप 1 संधी विग्रह. मनःपटल या विसर्ग संधीचा योग्य संधी विग्रह मनः अधिक पटल असा होतो. आन्सर 4 मनः अधिक पटल. 38 धनुर्वात ही संधी कशी सोडवली जाईल? धनुर्वात या विसर्ग संधीचा योग्य संधी विग्रह धनु अधिक वात असा होतो. आन्सर 1 धनु अधिक वात. AI responses may include mistakes.
Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. Answer 3 अ 1 ब 4 क 2 ड 3. सजाती संधीचे उदाहरण सच्चिदानंद आहे. विसर्ग संधीचे उदाहरण शनैश्चर आहे. व्यंजन संधीचे उदाहरण खिडकीत आहे. आणि पूर्वरूप संधीचे उदाहरण सारासार आहे. 40 तपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत? आन्सर 3 विसर्ग संधी. तपोबल, मनोरम आणि रजोगुण ही सर्व विसर्ग संधीची उदाहरणे आहेत. 41 निशाप या शब्दाची संधी ओळखा. आन्सर 2 नि अधिक पाप. निशाप या शब्दाचा योग्य संधी विच्छेद नि अधिक पाप असा होतो. 42 विसर्ग संधीची उदाहरणे कोणती? आन्सर 2 अ ब ड चूक क बरोबर. फक्त क मधील निराधार, मनोबल ही विसर्ग संधीची उदाहरणे आहेत. सदानंद, सज्जन ही व्यंजन संधीची, तर सूर्यास्त, विद्यामृत ही स्वर संधीची उदाहरणे आहेत. 43 विसर्ग उकार संधीचे उदाहरण. आन्सर 4 यशोधन. यशोधन हा शब्द यशो अधिक धन असा विग्रह होऊन विसर्ग उकार संधीचे उदाहरण बनतो. 44 वयोमान या शब्दाच्या संधीमध्ये एकत्र येणारे स्वर, विसर्ग व संधी ओळखा. आन्सर 4 या अधिक अधिक विसर्ग मान बरोबर या अधिक ओमान. 45 नीरव या शब्दाचा संधी विच्छेद. आन्सर 1 निह अधिक राव. नीरव या शब्दाचा योग्य संधी विच्छेद निह अधिक रव असा होतो. 46 पुनरअधिक जन्म या शब्दाचा संधी विच्छेद. आन्सर 3 पुनर्जन्म. पुनरअधिक जन्म या संधीचा योग्य जोडशब्द पुनर्जन्म असा होतो. 47 पुढीलपैकी कोणती संधी योग्य आहे? आन्सर 2 मनोकामना. मन कामना ऐवजी मनोकामना हा शब्द संधीच्या नियमानुसार योग्य आहे. 48 योग्य जोड्या जुळवा. आन्सर 4 अ 3 ब 4 क 1 ड 2. स्वरसंधी धारोष्ण, खाणावळ. व्यंजन संधी विद्युल्लता, जगज्जीवन. अनुनासिक संधी सन्मती, उन्माद. आणि विसर्ग संधी निश्चित, पुरस्कार. 49 दुरात्मा हा शब्द कोणत्या संधीचा प्रकार आहे? आन्सर 3 विसर्ग संधी. दुरात्मा हा शब्द दु अधिक आत्मा असा विग्रह होऊन विसर्ग संधीचा प्रकार आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. दोन पररूप संधी दुसरे स्वरूप संयोजन पहिला स्वर वगळला जातो आणि दुसरा अपरिवर्तित राहतो. आणि 3 मजकुरात इतर विशिष्ट प्रकरणांचा देखील समावेश आहे, जसे की ही पोस्टपोजिशन आणि अनुसार आणि अनुरूप सारखे शब्द यांचे संयोजन. भाषांतर. परिपूर्ण मराठी व्याकरण मराठीतील विशेष संधी आणि संधी. 1 पूर्वरूप संधी. कधीकधी जेव्हा शब्दांची संधी होते तेव्हा एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर राहतो आणि दुसरा स्वर वगळला जातो. याला पूर्वरूप संधी म्हणतात. उदाहरणे दिली आहेत. 2 पररूप संधी. जेव्हा काही मराठी शब्दांची संधी येते दोन दुसऱ्या शब्दाचा प्रारंभिक स्वर अ किंवा आ नंतर पहिल्या शब्दाच्या उर्वरित भागाशी जोडला जातो. 3
या प्रक्रियेमुळे एक नवीन एकत्रित शब्द तयार होतो जो मूळ दोन शब्दांच्या संयोजनाचे प्रतिबिंबित करतो. आणि 4. दिलेली उदाहरणे या व्याकरणाच्या नियमाची विशिष्ट उदाहरणे आहेत. भाषांतर. 1. नाही अधिक आहे बरोबर नाही. 2. नदी अधिकात बरोबर नदीत. 3. फिटिंग अधिक इज बरोबर फिटिंग आहे. 4. लेन गल्ली अधिक इन बरोबर लेन गल्लीमध्ये. 5. विंडो अधिक इन बरोबर विंडोमध्ये. 6. चांगले अधिक आहे बरोबर चांगले आहे. 7. लाडू गोड अधिक इन बरोबर लाडूमध्ये. आणि 8. पुरेसे अधिक आहे बरोबर पुरेसे आहे. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल दोन उदाहरणे. हात अधिक ओ हे हातून बनते. टेक्स्ट अ अधिक टेक्स्ट ओ बरोबर टेक्स्ट ओ. आणि घर अधिक मी घरी बनते. टेक्स्ट अ अधिक टेक्स्ट ई बरोबर टेक्स्ट ई. आणि 3. उपयोजन. हा विशिष्ट नियम मराठी भाषेतील काही शब्दांना लागू होतो. भाषांतर. 2. प्रतिरूप संधी. जेव्हा काही मराठी शब्दांमध्ये संधी येते तेव्हा दोन्ही एकत्रित स्वरांपैकी पहिला स्वर वगळला जातो आणि दुसरा स्वर राहतो. या प्रकारच्या संधीला प्रतिरूप संधी म्हणतात. 1. हात अधिक व बरोबर ए अधिक उ बरोबर हातून. 2. घर अधिक आय बरोबर ए अधिक ई बरोबर घारी. 3. नाही अधिक समजत नाही बरोबर अ अधिक उ बरोबर नुमाजे. 4. एक अधिक एक बरोबर अ अधिक ई बरोबर अकेक. 5. खडबडीत अधिक ऊन बरोबर अ अधिक उ बरोबर भारदून. 6. राग अधिक ओट बरोबर ए अधिक ओ बरोबर चिंदोटी. 7. प्रत्येक अधिक एक बरोबर अ अधिक ई बरोबर हरिक. 8. घाम अधिक गुण बरोबर अ अधिक ओ बरोबर घमुले. 9. टागल अधिक एल बरोबर अ अधिक ई बरोबर टागल. आणि 10. लांब अधिक ओवर बरोबर अ अधिक ओ बरोबर लंबुडा. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे एक. Rules explain how long vowels usually do not join with the following vowel. 2. The word he can be written in two ways. दोन. नियम 4 मध्ये हाय हा शब्द आधीच्या संख्यात्मक विशेषणांसह जोडल्यास दोन प्रकारे लिहिता येतो. 3. नियम 5 मध्ये अनुसार किंवा अनुरूपच्या आधीचा शब्द कसा बदलतो, ज्यामुळे पूर्वरूप संधीचा प्रकार कसा निर्माण होतो याचे वर्णन केले आहे. आणि 4. नियम 6 मराठीतील इतर संधी संयोजनांची विविध उदाहरणे देतो, जसे की गेली अधिक आहे बरोबर गेली हे गेली. भाषांतर. 3. दीर्घ स्वरानंतर येणारा स्वर सहसा आधीच्या स्वराशी जोडला जात नाही. 1. जा अधिक ऊन बरोबर जाऊन. 2. घे अधिक आयाल बरोबर घेईल. 3. हो अधिक ऊ बरोबर होऊ. 4. खा अधिक ऊ बरोबर खाऊ. 4. हाय हे अवनती पदचिन्ह आधीच्या संख्यात्मक विशेषणासोबत जोडल्यास दोन प्रकारे लिहिले जाऊ शकते. 1. 2 अधिक ही बरोबर दोन्ही दोन्ही. 2. 4 अधिक ही बरोबर चाही चारी. 3. 3 अधिक ही बरोबर तीनही तिन्ही. 5. अनुसार त्यानुसार किंवा अनुरूप त्यानुसार या शब्दांसोबत जोडल्यास मागील शब्द त्याचे सामान्य रूप धारण करतो आणि पुढील अ वगळला जातो. हा पूर्वरूप संधीचा एक प्रकार आहे. 1. पद्धत अधिक अनुसार बरोबर पातीनुसार. 2. गराज अधिक अनुसार बरोबर गराजेनुसार. 3. विषय अधिक अनुरूप बरोबर विषयानुरूप. 6. मराठीतील काही इतर संधी. 1. जेली अधिक आहे बरोबर जेले हे जेली. 2. बसला अधिक आहाट बरोबर बसलाहाट बसलात. 3. येतो अधिक हे छी बरोबर येतो येतोय. 4. आपली अधिक आपली बरोबर आपापली. 5. चाल अधिक आहे बरोबर चालले चालले. 6. त्याचे अधिक आठ बरोबर त्याच्यात. आनंद पब्लिकेशन, छत्रपती संभाजीनगर. 71.
कुंभ अधिकार बरोबर कुंभार आणि लोह अधिकार बरोबर लोहार सारखी विशिष्ट उदाहरणे पररूप संधी वर्गात येतात. मजकुरात असे नमूद केले आहे की कधीकधी बोलीभाषेत अक्षरे वगळली जातात. अशा वगळण्याच्या उदाहरणांमध्ये ती आणि मी बरोबर ती अन, नमी आणि दिवस बरोबर दिवसेंदिवस यांचा समावेश होतो. थाप अधिकी आणि चोर अधिकी ही देखील या प्रकारच्या संधीची उदाहरणे म्हणून उद्धृत केली आहेत. भाषांतर. संधी. संपूर्ण मराठी व्याकरण. 7 खालील वैशिष्ट्यपूर्ण सांधी पररूप सांधी प्रकारात येतात. कुंभ अधिकार बरोबर कुंभार. लोह अधिकार बरोबर लोहार. महत्वाचे, कधीकधी भाषणादरम्यान काही अक्षरे खाली पडताना दिसतात. 1 टी आणि मी बरोबर टी एन एन मी. 2 दिवस आणि दिवस बरोबर दिवसेंदिवस. 8 थाप अधिकी चोर अधिकी ही पररूप संधीची उदाहरणे आहेत. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूक आन्सर. 1 खिडकी अधिकार बरोबर खिडकीत. एक्सप्लेनेशन. द करेक्ट संधी कंजंक्शन फॉर खिडकी आन्सर. 2 घर अधिकी बरोबर घरे. घरे हा शब्द घर आणि ई यांच्या संधीने बनत नाही. घरे हे घर शब्दाचे अनेकवचनी रूप आहे. 2 मराठीतील पररूप संधीचे उदाहरण कोणते? आन्सर. 3 सांगेन. सांगेन हा शब्द सांग अधिक इन यांपासून बनतो. येथे पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर अ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर ई एकत्र येऊन ए हा एकच स्वर तयार होतो. पररूप. 3 गरजेनुसार. आन्सर. 3 गरज अधिक अनुसार. गरजेनुसार या शब्दाची योग्य संधी गरज अधिक अनुसार अशी आहे. येथे अ आणि अ एकत्र येऊन आ होतो. सजाती स्वर संधी. 4 विषयानुरूप. आन्सर. 2 विषय अधिक अनुरूप. विषयानुरूप या शब्दाची योग्य संधी विषय अधिक अनुरूप अशी आहे. येथे अ आणि अ एकत्र येऊन आ होतो. सजाती स्वर संधी. 5 करून. आन्सर. 3 कर अधिक ऊन. करून या शब्दाची योग्य संधी कर अधिक ऊन अशी आहे. 6 नोमजे. आन्सर. 1 न अधिक उमजे. नोमजे या शब्दाची योग्य संधी न अधिक उमजे अशी आहे. येथे न मधील अ आणि उमजे मधील उ एकत्र येऊन ओ होतो आदेश. 7 नदीत. आन्सर. 1 नदी अधिक त. नदीत या शब्दाची योग्य संधी नदी अधिक त अशी आहे. हे पूर्वरूप संधीचे उदाहरण आहे. 8 योग्य जोड्या लावा. आन्सर. 2 2 1 3 4. 1 अ अनुनासिक संधी. 3 मनमन मन अधिक मन. 2 ब प्रथम व्यंजन संधी. 4 विपत्काल विपत अधिक काल. 3 क पूर्वरूप संधी. 2 चटणीत चटणी अधिक त. आणि 4 ड निव्वळ मराठी संधी. 1 आपापली आप अधिक आपली. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. पररूप संधीमध्ये जेव्हा 2 स्वर एकत्र येतात तेव्हा पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर लोप पावतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर कायम राहतो. धरून या शब्दात धर आणि ऊन एकत्र येतात. धर मधील अ लोप पावतो आणि ऊन मधील ओ कायम राहतो, म्हणून हे पररूप संधीचे उदाहरण आहे.
10 खालीलपैकी मराठीतील पररूप संधीचे उदाहरण कोणते? आन्सर 3. सांगेन. सांगेन या शब्दात सांग आणि एन एकत्र येतात. सांग मधील अ लोप पावतो आणि एन मधील ए कायम राहतो, म्हणून हे पररूप संधीचे उदाहरण आहे. 11 पूर्वरूप संधी ओळखा. नाही असा. आन्सर 1. नाहीसा. पूर्वरूप संधीमध्ये जेव्हा दोन स्वर एकत्र येतात तेव्हा दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर लोप पावतो आणि पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर कायम राहतो. नाहीसा या शब्दात नाही आणि असा एकत्र येतात. असा मधील अ लोप पावतो आणि नाही मधील ई कायम राहतो, म्हणून हे पूर्वरूप संधीचे उदाहरण आहे. 12 पुढीलपैकी पूर्वरूप संधीचे योग्य उदाहरण कोणते? 13. आन्सर 1. खिडकी अधिकात बरोबर खिडकीत. खिडकीत या शब्दात खिडकी आणि आत एकत्र येतात. आत मधील आ लोप पावतो आणि खिडकी मधील ई कायम राहतो, म्हणून हे पूर्वरूप संधीचे उदाहरण आहे. 13 खालील पर्यायी उत्तरांतून पूर्वरूप संधी ओळखा. इंजी -13. आन्सर 2. चांगलेसे. चांगलेसे या शब्दात चांगले आणि असे एकत्र येतात. असे मधील अ लोप पावतो आणि चांगले मधील ए कायम राहतो, म्हणून हे पूर्वरूप संधीचे उदाहरण आहे. 14 खाली दिलेल्या पर्यायी उत्तरांतील पररूप संधी असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते? ASST 15. आन्सर 1. करून. करून या शब्दात कर आणि ऊन एकत्र येतात. कर मधील अ लोप पावतो आणि ऊन मधील ओ कायम राहतो, म्हणून हे पररूप संधीचे उदाहरण आहे. 15 खाली मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार व त्यांची उदाहरणे दिलेली आहेत. राज्यसेवा -16. आन्सर 1. 3 4 2 1. 1. अ सजातीय स्वरसंधी. 3. गोलाकार गोल अधिक आकार. 2. ब विजातीय स्वरसंधी. 4. रामेश्वर राम अधिक ईश्वर. 3. क पूर्वरूप स्वरसंधी. 2. नाहीसा नाही अधिक असा. आणि 4. ड पररूप स्वरसंधी. 1. वेटून वेट अधिक ऊन. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy.
आंसर 4. 1. अ व्यंजन संधी कॉन्सोनेंट संधी मॅचेस व 4 सज्जन सज्जन व 7 अधिक जन बरोबर सज्जन. 2. ब अनुनासिक संधी नेझल संधी मॅचेस व 3 वानिश्चय वन्यस्के व वाक अधिक निश्चय बरोबर वानिश्चय. 3. एक अ व्यंजन संधी सज्जन 7 अधिक जन. 2. ब अनुनासिक संधी वानिश्चय वाक अधिक निश्चय. 3. क पूर्वसंधी नदीत नदी अधिक येत. आणि 4. ड स्वरसंधी महिलाश्रम महिला अधिक आश्रम. 17. योग्य जोड्या लावा. आन्सर 2, 4, 1, 2, 3. 1. अ मनोराज्य विसर्ग उकार संधी मन अधिक राज्य. 2. ब दुरात्मा विसर्ग रथ संधी दुह अधिक आत्मा. 3. क जगन्नाथ अनुनासिक संधी जगत अधिक नाथ. आणि 4. ड चांगलेसे पूर्वरूप संधी चांगले अधिक असे. 18. खालील शब्द कोणत्या संधीचे आहेत? आन्सर 3 पररूप संधी. घर अधिक ई बरोबर घरी आणि 1 अधिक 1 बरोबर 1 1. या उदाहरणांमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर अ लोप पावतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर कायम राहतो, म्हणून हे पररूप संधीचे उदाहरण आहे. 19. विसर्ग संधी नसलेले उदाहरण ओळखून त्याचा अचूक पर्याय लिहा. आन्सर 4 नाहीसा. नाहीसा नाही अधिक असा हे पूर्वरूप संधीचे उदाहरण आहे, जिथे पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर कायम राहतो. पुरस्कारस पुरह अधिक कार वयस्कर वयह अधिक कर आणि निष्कारण निह अधिक कारण ही विसर्ग संधीची उदाहरणे आहेत. 20. रेघ अधिक ओटी रेघोटी हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे? आन्सर 1 पररूप संधी. रेघ अधिक ओटी बरोबर रेघोटी या उदाहरणामध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर अ आणि दुसऱ्या शब्दातील ओ एकत्र येऊन दुसरा स्वर ओ कायम राहतो, म्हणून हे पररूप संधीचे उदाहरण आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate. जेव्हा दोन स्वर एकत्र येतात आणि मागील स्वर कायम राहून पुढील स्वराचा लोप होतो, तेव्हा पूर्वरूप संधी होते. नकोसे या शब्दात नको अधिक असे. येथे नको मधील ओ हा स्वर कायम राहतो आणि असे मधील अ या स्वराचा लोप होतो. जरासा या शब्दात जरा अधिक असा. येथे जरा मधील आ हा स्वर कायम राहतो आणि असा मधील अ या स्वराचा लोप होतो. 22. अनुरूप अनुसार यासारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप होऊन मग संधी होते. आन्सर 1 पूर्वरूप. 23. थापी गुराखी चोरी ही स्त्रीलिंगी नामे कोणत्या संधीने तयार झाली आहेत? आन्सर 1 पूर्वरूप संधी. 24. खिडकीत कितीक लाडूत नदीत या शब्दांची संधी कोणती ते ओळखा. आन्सर 2 पूर्वरूप संधी. 25. आधीच्या स्वराचा लोप होऊन पुढे आलेला स्वर कायम राहतो तेव्हा त्याला काय म्हणतात? आन्सर 2 पररूप संधी. स्पष्टीकरण. जेव्हा दोन स्वर एकत्र येतात आणि पुढील स्वर कायम राहून आधीच्या स्वराचा लोप होतो, तेव्हा पररूप संधी होते. AI responses may include एक शब्द हा वाक्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. 2. अर्थपूर्ण अक्षर समूह अक्षरांचा अर्थपूर्ण समूह याला शब्द म्हणतात. 3. प्रत्यये प्रत्यये हे अक्षरांचे गट आहेत ज्यांना स्वतःचा अर्थ नसला तरी शब्दांमध्ये जोडल्यावर विशिष्ट शब्दरूपे तयार होतात. आणि 4. वर म्हणजे वर वर आशीर्वाद ई या शब्दाने उदाहरण दिल्याप्रमाणे एकच शब्द वेगवेगळ्या वाक्यांमध्ये वेगवेगळ्या भूमिका बजावू शकतो. भाषांतर. भाषणाचे भाग.
वाक्यात शब्द हा एक महत्त्वाचा घटक असतो. अर्थपूर्ण अक्षरांच्या गटाला शब्द म्हणतात, परंतु सर्व अक्षरांच्या गटांना अर्थ नसतो. काही अक्षरांचे गट अर्थहीन असतात, जसे की ई, ई, नारा, ई. ज्या अक्षरांच्या गटांना अर्थ नसतो पण शब्दांमध्ये जोडल्यावर त्या शब्दांचे विशिष्ट रूप तयार होतात, त्यांना प्रत्यय म्हणतात. ज्याप्रमाणे शब्दांना अर्थ असतो, प्रत्ययांना नसतो. एका वाक्यात एकच शब्द वेगवेगळ्या प्रकारची भूमिका बजावू शकतो. एक पक्षी फांदीवर बसला. पोस्ट पोझिशन, ऍड पोझिशन. 2 शंकराचा विवाह पार्वतीशी झाला. क्रियापद. 3 वर आई अभिमानाने हालचाल करतात. विशेषण. 4 पतंगवर गेला. क्रियाविशेषण. 5 देवाने मला स्वप्नात आशीर्वाद दिला. नाम. एक विक्री वर्ड्स चेंज फॉर्म बेस्ड ऑन जेंडर, नंबर and case. लिंग, वचन, विभक्ती. एक विकरी, वर्ज, लिंग, संख्या आणि केस. उदा. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यावर आधारित बदलणारे शब्द. 2 अविकरी, अनिर्वचन असे शब्द जे लिंग, संख्या आणि केसच्या आधारावर बदलत नाहीत. उदा. क्रियाविशेषण, पूर्वपद, उभयान्वयी अव्यय, अंतःक्षेप. आणि 3 एकूण श्रेणी. 2 प्राथमिक श्रेणी, अवर्णनी आणि अवर्णनी, आणि एकूण 8 भाषणाचे भाग आहेत. भाषांतर. 1 शब्दांचे 2 मुख्य प्रकार म्हणजे अवनती आणि अवनती, तर भाषणाचे एकूण 8 भाग आहेत. 2 शब्द. 3 नकारनीय, सव्यय, अव्यय, अव्यय. 4 लिंग, संख्या आणि केसमुळे बदल होतात. लिंग, संख्या आणि केसमुळे बदल होत नाहीत. 5 1 नाम, कुत्रा, कुत्री, कुत्रे, कुत्र्याकडून. 5 क्रियाविशेषण. 6 2 सर्वनाम, तो, ती, ते, त्याच्या, तिच्याकडून. आकारांत नकारार्थी, चांगले, ऍडव्ह. 7 3 विशेषण, ईयू, आकारोन अनिर्णयशील, हळूहळू, ऍड. एंड. आकारांत घटता येणारा, चांगला. 6 पूर्वपद, मागे, समोर, खाली, वर. ईयू, आकारोन अनिर्णयशील, कडू. 7 संयोग आणि पण किंवा कारण. 4 क्रियापद, धावणे, म धावणे, च धावणे, प्लस धावणे. 8 इंटरजेक्शन, वा, छान. आणि टीप. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. भाषांतर. डिक्लिनेबल शब्द प्रकारांमध्ये बदल. 1 नाम, लिंग, संख्या, केस. 3 2 विशेषण, लिंग, संख्या, केस. 3 3 सर्वनाम, लिंग, संख्या, केस, व्यक्ती. 4 4 क्रियापद, लिंग, संख्या, व्यक्ती, काळ, मनस्थिती. 5 आणि 5 टीप. अवनती शब्द प्रकारांमध्ये एकूण 6 प्रकारचे बदल होतात. लिंग, संख्या, केस, व्यक्ती, काळ आणि मनस्थिती. क्रियाविशेषण आणि अव्यय क्रियाविशेषण यातील फरक. क्रियाविशेषण, लिंग, संख्या, केसमुळे बदल. क्रियाविशेषण अनिर्बंध, लिंग, संख्या, केसमुळे बदलत नाही. तो चांगला खेळतो. तो हळू चालतो. ती चांगली खेळते. ती हळू चालते. ते चांगले खेळतात. ते हळू चालतात. तो चांगला खेळू शकतो. तो हळू चालू शकतो. 74 आनंद पब्लिकेशन, छत्रपती संभाजीनगर. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात.
उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. एक. व्याख्या. विश्वातील कोणत्याही वास्तविक किंवा काल्पनिक, संवेदी किंवा मानसिक अस्तित्वाची ओळख पटविण्यासाठी वापरला जाणारा परिवर्तनशील शब्द. 2. उदाहरणे. पेन, कागद, राग, सौंदर्य, स्वर्ग इ. 3. प्रमुख वैशिष्ट्ये. नामे वस्तू दर्शविणारी आणि परिवर्तनशील असतात, म्हणजे ते लिंग, संख्या इत्यादीनुसार रूप बदलतात. आणि 4. व्याप्ती. या संदर्भात वस्तू या शब्दामध्ये केवळ भौतिकदृष्ट्या दृश्यमान घटकच नव्हे तर सजीव प्राणी, पदार्थ आणि त्यांचे अंतर्निहित गुण समाविष्ट आहेत. भाषांतर. 1. परिपूर्ण मराठी व्याकरण. 2. टीप. विशेषणे परिवर्तनशील असली तरी काही विशेषणे अपरिवर्तनीय असतात आणि क्रियाविशेषण अपरिवर्तनीय असले तरी काही क्रियाविशेषण देखील परिवर्तनशील असतात. 3. एक संज्ञा. 4. विश्वातील कोणत्याही वास्तविक किंवा काल्पनिक, संवेदी किंवा मानसिक अस्तित्वाची ओळख पटविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या परिवर्तनशील शब्दाला नाम म्हणतात. 5. उदा. पेन, कागद, राग, सौंदर्य, स्वर्ग इ. 6. नामाच्या अतिरिक्त व्याख्या. 7. कृष्णशास्त्री चिपळूणकर, जो शब्द संख्या, लिंग इत्यादींद्वारे परिभाषित केलेल्या पदार्थांचे ज्ञान देतो आणि जेव्हा तो पदार्थ विशिष्ट असतो, म्हणजेच तो केस किंवा पोस्टपोजिशनमध्ये येत नाही परंतु दुसऱ्या शब्दाशी जोडलेला असतो, तेव्हा त्या शब्दाला नाम म्हटले पाहिजे. एम. पा. सबनीस. ज्या मूळ शब्दाद्वारे एखादी वस्तू थेट समजली जाते आणि ज्याच्याकडे केस इन्फ्लेक्शन येते आणि शब्दाचा दर्जा प्राप्त होतो, त्या मूळ शब्दाला नाम म्हटले पाहिजे. मो. के. दामले. विश्वातील कोणत्याही वास्तविक किंवा काल्पनिक वस्तूचे दर्शन घडवणाऱ्या परिवर्तनशील शब्दाला नाम म्हणतात. प्राध्यापक. अरविंद मंगरुळकर. नाम म्हणजे असा शब्द जो वस्तू दर्शवितो आणि त्याचे लिंग नैसर्गिक असते. व्याकरणात वस्तू या शब्दाचा अर्थ कोणताही घटक असू शकतो, मग तो काल्पनिक असो वा वास्तविक. नामाची वैशिष्ट्ये. नाम हा शब्द वस्तू दर्शविणारा आहे. अशी वस्तू काल्पनिक किंवा वास्तविक असू शकते. वस्तू या शब्दाचा अर्थ सजीव प्राणी, पदार्थ आणि त्यांचे अंतर्निहित गुण यांचा समावेश आहे. एखादी वस्तू म्हणजे केवळ डोळ्यांना दिसणारे घटक नसतात. नाम हा शब्द सर्व सजीवांचे, पदार्थांचे आणि त्यांच्यात असलेल्या गुणांचे ज्ञान व्यक्त करतो. वर्ग या शब्दाचे 2 गुणधर्म आहेत: ऑब्जेक्ट डेनोटिंग आणि परिवर्तनशीलता. सर्वनाम, विशेषणे, अंतर्भाग यासारखे इतर शब्द वर्ग देखील नाम म्हणून काम करू शकतात. वर्ग हा शब्द परिवर्तनशील आहे आणि त्याला लिंग आणि संख्या आहे. आणि आनंद प्रकाशन, छत्रप. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी एक. नाम हे मराठीतील सर्वात जास्त शब्द वर्ग आहेत आणि त्यांचे 3 मुख्य प्रकार आहेत: सामान्य, योग्य आणि सार. 2. सामान्य नामे सामायिक वैशिष्ट्यांद्वारे परिभाषित केली जातात आणि त्यांची गणना करून अनेकवचनी बनवतात. एक. नाम हे मराठीतील सर्वात जास्त शब्द वर्ग आहेत आणि त्यांचे 3 मुख्य प्रकार आहेत: सामान्य, योग्य आणि सार. 2. सामान्य नामे सामायिक वैशिष्ट्यांद्वारे परिभाषित केली जातात आणि त्यांची गणना करून अनेकवचनी बनवता येते. आणि 3. मानव, प्राणी, पक्षी आणि वैश्विक घटक यासारख्या विविध श्रेणींसाठी उदाहरणे दिली आहेत. भाषांतर. नाव. 1. नामांमध्ये अवनती आणि पदस्थीमध्ये बदल होतात. 2. तिरकस केस तयार करणे हे नामांचे वैशिष्ट्य आहे. 3. भाषणाच्या भागांमध्ये सर्वात जास्त संख्येने आढळणारा शब्द वर्ग म्हणजे नाम. मराठीत नामांचे 3 मुख्य प्रकार आहेत: सामान्य नाम, योग्य नाम, सार नाम. कुत्रा, मुलगा, शहर, मोती, राम, मुंबई, राग, शौर्य, मृत्यू. उपप्रकार. भौतिक नाम, सामूहिक नाम.
साखर, तूप, दूध, हवा, वर्ग, सैन्य, कळप. टिप: दामले यांनी नामांना फक्त 2 गटांमध्ये विभागले होते: सारांश आणि विशेषण अमूर्त नाम. सारांश, विशेषण, सारांश नाम. सामान्य नाम, योग्य नाम. भौतिक नाम, सामूहिक नाम. एक सामान्य नाम, सामान्य वैशिष्ट्य, समान दर्जा किंवा विषयांच्या समुदायाला म्हणजे जात किंवा वर्गाला सूचित करणारी नामे सामान्य नामे म्हणतात. सामान्य नामे अनेकवचनी करता येतात. सामान्य नामे परंपरा, रीतिरिवाज किंवा वापराद्वारे प्राप्त होतात. कोणत्याही भाषेत सामान्य नामांची संख्या इतर नामांपेक्षा जास्त असते. इतर भाषांमधून येणारे बहुतेक शब्द सामान्य नामे असतात. सामान्य नामे बहुतेकदा त्याचे लिंग देखील दर्शवते. तथापि एक विशेष नाम हे जाणूनबुजून दिलेले नाव असते. सामान्य नामे ही सहसा मोजण्यायोग्य नामे असतात. सामान्य नामे केस, लिंग आणि संख्येसाठी प्रत्यय घेतात आणि तिरकस केस देखील बनवतात. सामान्य नाम हे वर्ग, जातीचे सूचक असते. एक मानव, मानव, स्त्री, मुलगी, पुरुष, स्त्री, राजा, राणी, वडील, आई, बाळ, मूल, पालक, शिक्षक, विद्यार्थी. 2 प्राणी, पक्षी, कबूतर, चिमणी, बदक, कावळा, कासव, बेडूक, साप, सिंह, वाघ, घोडा, कुत्रा. 3 वैश्विक घटक, तारे, ग्रह, समुद्र, नदी, पर्वत, टेकडी, जमीन, गाव, शहर, प्रांत, देश, राष्ट्र, खंड, जग, विश्व. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. तीन दृश्यमान उदाहरणे, दृश्य घटक, टेबल, खुर्च्या आणि पुस्तके यासारख्या गोष्टींचा समावेश करा. आणि 4 अदृश्य उदाहरणे, अदृश्य घटक, हवा, वारा आणि देवता यासारख्या गोष्टींचा समावेश करा. भाषांतर. नाव. 4 दृश्यमान घटक, बेंच, बोर्ड, खडू, खुर्ची, टेबल, कागद, वही, पुस्तक, पेन्सिल, स्लेट, बाग, बाग, शेत, दार, घर. 5 झाडे आणि वेली, झाड, झुडूप, गुलाब, कमळ, अननस, फणस, केळी, सुपारी, नारळ, चमेली, जाई, जुजूब, चिंच, पिंपळ, वड, लता, वेल. 6 अदृश्य घटक, हवा, वारा, देव, राक्षस, स्वर्गीय संगीतकार, स्वर्गीय प्राणी, अप्सरा. 7 नातेसंबंधांचे निर्देशक, आई, वडील, सून, भाऊ. सामान्य नामांचे खालील 2 प्रकार आहेत. अ. साहित्य नाम. भौतिक नामांना अनेकवचनी रूप नसते. उदाहरणे: तांबे, कापड, पीठ, प्लास्टिक, पाणी, सोने, माती, वाळू, तेल, रॉकेल, शेंगदाणे, ज्वारी, गहू इ. ब. सामूहिक नाम. समान गुणधर्म असलेल्या अनेक घटकांच्या एकत्रित गटाला दिलेले नाव सामूहिक नाम म्हणतात. अशा नामांचा वापर एकवचनी अर्थाने केला जातो. तथापि त्यांचे अनेकवचनी रूप असू शकते. उदाहरणे: लाकडाचा गठ्ठा, चाव्यांचा गुच्छ, कचऱ्याचा ढीग, धान्याचा ढीग इ.
2 हे सामान्यतः एकवचनी असते आणि बहुतेकदा विशिष्ट वस्तू किंवा व्यक्ती ओळखण्यासाठी दिलेले नाव असते. 3 विशेषनामाचे लिंग निश्चित असते. आणि 4 सामान्यतः एकाच घटकापुरते मर्यादित असले तरी ते कधीकधी समुदाय किंवा गटासाठी वापरले जाऊ शकते. उदा. गोकुळ दूध डेअरी, बालगणेश मंडळ. भाषांतर. विशेषनाम जे नाव विशिष्ट अस्तित्व दर्शवते, म्हणजेच विशिष्ट जीव, पदार्थ किंवा गट, त्याला विशेषनाम म्हणतात. योग्य नाम म्हणजे एकाच प्रकारच्या अनेक वस्तूंपैकी एका विशिष्ट वस्तूचे प्रतिनिधित्व करणे, म्हणून ते फक्त एकाच घटकापुरते मर्यादित असते. योग्य नाम हे एकवचनी असते. योग्य नाम हे प्रामुख्याने दिलेले नाव असते. विशेषनाम हे एकतेचे सूचक आहेत आणि बरेच लेखक त्यांना अर्थहीन नावे मानतात कारण दिलेले नाव आणि व्यक्तीचे गुण अनेकदा भिन्न असतात. योग्य नाम हे त्या अस्तित्वाची ओळख पटवण्याचे चिन्ह आहे. विशेषनामाचे लिंग निश्चित असते. नाम हा संस्कृत शब्द आहे आणि मराठीत त्याला नाव म्हणतात. जरी एक विशेषनाम एकाच घटकापुरते मर्यादित असले तरी कधीकधी ते एका समुदायासाठी देखील वापरले जाते. गोकुळ दूध डेअरी, बालगणेश मंडळ. टीप. एकवचनी, केस प्रत्ययांचा वापर आणि सामान्य रूप. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. तीन मुख्य भेद. एक योग्य संज्ञा व्यक्ती, विशिष्ट, व्यक्तिवाचक असते, तर एक सामान्य संज्ञा, सामान्य नाम, जात, प्रजाती, विशिष्ट, जातीवाचक असते. आणि 4 संदर्भात्मक नामे. काही शब्द काही संदर्भात सामान्य नामे असू शकतात परंतु विशिष्ट घटकासाठी वापरल्यास योग्य नामे. उदा. पवन म्हणजे वाराविरुद्ध एखाद्या व्यक्तीचे नाव. भाषांतर. योग्य संज्ञा, विशेषनाम ही एका विशेषनामाची वैशिष्ट्ये आहेत. विशेषनाम म्हणजे विशिष्ट व्यक्ती. काही सामान्य नामांना दिलेल्या विशेषनामांची उदाहरणे. पर्वत, सह्याद्री, सातपुडा, अरवली, विंध्य, सातमाळा. नद्या, गोदावरी, नर्मदा, घोड, कोयना, तापी, कृष्णा. ग्रह, नेपच्यून, चंद्र, पृथ्वी, गुरु, शनी, मंगळ. ठिकाणे, मुंबई, धाराशिव, स्वर्ग, नरक, श्रीरामपूर, भारत, काशी. लोक, राम, गौरव, कुंभकर्ण, रावण, जमदग्नी, धर्मराज, शकुनी, लता, ऐश्वर्या, राधिका, नलिनी, प्रभावती, खंडोबा. खेळ, क्रिकेट, हॉकी, फुटबॉल. सण, दिवाळी, नागपंचमी, ईद. महत्वाचे, रविवार, दिवाळी, गांधी जयंती, पृथ्वी, महाराष्ट्र, आपला बादशाह, मराठा राज्याचे संस्थापक ही विशेषणे आहेत. संदर्भ, वैज्ञानिक व्याकरण. एक योग्य संज्ञा व्यक्ती, विशिष्ट, व्यक्तिवाचक असते, तर एक सामान्य संज्ञा जात, प्रजाती, विशिष्ट, जातीवाचक असते. महत्वाचे, बाल, हिमालय, पंचवटी, पवन हे अर्थानुसार सामान्य नाम आहेत, परंतु जर ते एका विशिष्ट वस्तू किंवा स्थानासाठी वापरले गेले तर ते योग्य नाम बनतात. उदाहरणे. पुरीमध्ये रथयात्रेचा उत्सव असतो. बाल सध्या जर्मनीमध्ये राहतो. हिमालयात अनेक साधू राहतात. सर्व कारखान्यांमध्ये सध्या वारा पवन जोरात आहे. अमूर्त संज्ञा, भाववाचक नाम, धर्मवाचक नाम. ज्या शब्दांना स्पर्श करता येत नाही, चाखता येत नाही किंवा डोळ्यांनी पाहता येत नाही, परंतु ते काल्पनिक गुण, अवस्था आणि क्रिया असतात, त्यांना अमूर्त नाम म्हणतात. हे घटक प्रत्यक्ष वस्तू स्वरूपात दाखवता येत नाहीत. अमूर्त नामे विशेषणे आणि क्रियापदांपासून बनू शकतात. अमूर्त नामे ही संकल्पना दादोबांनी मांडली होती. अमूर्त नामे ही गुण दर्शवणारी असते. उदाहरणे. सौंदर्य, मानवता, विश्रांती, संपत्ती, अभिमान, विजय, प्रेम, आपुलकी. गुण आणि भावना व्यक्त करणारे शब्द अमूर्त नाम, गुणात्मक नाम असे म्हणतात. गुणांना स्वतंत्र अस्तित्व असते. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा.
एक अमूर्त नामांचे वर्गीकरण स्थिती, गुणवत्ता, कृती, अधिकार, व्यवसाय आणि मूल्य यावर आधारित प्रकारांमध्ये केले जाते. 2. मजकुरात विशेषणे, सामान्य नामे आणि क्रियापदांपासून अमूर्त नामे तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सामान्य प्रत्ययांची यादी आहे. आणि 3. प्रदान केलेल्या प्रत्ययांच्या उदाहरणांमध्ये य, त्व, पण, पणा, इ, ता, की आणि गिरी यांचा समावेश होतो. भाषांतर. अमूर्त नामांना स्वतंत्र अस्तित्व नसते. योग्य नाम आणि सामान्य नामांमध्ये गुण किंवा गुणधर्म असतात, म्हणूनच त्यांना पदार्थाची नामे, धर्मीवाचक नामे म्हणतात. अमूर्त संज्ञा खालील गटांमध्ये विभागल्या जाऊ शकतात. अ. स्थिती दर्शविणारी, श्रीमंती, गरिबी, वृद्धत्व, तारुण्य. ब. गुण दर्शविणारा, बुद्धिमत्ता, चपळता, प्रेम, चांगुलपणा. क. कृती दर्शविणारी, चालणे, चोरी करणे, हालचाल करणे, उड्डाण करणे. ड. अधिकार दर्शविणारे, लोकशाही, राजेशाही, प्रमुखपद. इ. दर्शविणारा व्यवसाय, वकिली, पोर्टेरेज, शेती, सोनारकाम. फ. मूल्य दर्शविणारा, खाण्याचा, घराचा खर्च, धुण्याचा खर्च, बनवण्याचा खर्च. अमूर्त नामे तयार करण्यासाठी खालील प्रत्यय वापरले जाऊ शकतात. साधारणपणे अमूर्त नामे विशेषणे, सामान्य नामे आणि क्रियापदांपासून बनतात. 1. यहा सुंदर, सौंदर्य, गंभीर, गंभीरता, गोड, गोडपणा, शूर, शौर्य, क्रूर, क्रूरता, वीर, वीरता, उदार, औदार्य, नवीन, नवीनता, कुशल, कौशल्य, कृपा, सुंदरता. 2. त्व, व्यक्ती, व्यक्तित्व, शत्रू, शत्रुत्व, मित्र, मैत्री, प्रौढ, प्रौढत्व, जडत्व, जडत्व, प्रभाव, अधिकार, नेता, नेत. एक. दर्शविलेले प्रत्यय त्व, पण, पणा, इ, ता, की आणि गिरी आहेत. 2. उदाहरणांमध्ये सुंदर, सुंदर, बनणे, सौंदर्य, सौंदर्य आणि माणूस, व्यक्ती, बनणे, माणुसकी, मानवता, दया यांचा समावेश होतो. आणि 3. या यादी मराठी भाषेतील शब्द परिवर्तनासाठी व्याकरणाचा नियम स्पष्ट करतात. भाषांतर. 1. य. सुंदर, सौंदर्य, गंभीर, गंभीरता, गोड, गोडपणा, धीर, संयम, क्रूर, क्रूरता, शूर, शौर्य, उदार, औदार्य, नवीन, नवीनता, तज्ञ, निपुणता, कलात्मक, कला. 2. त्व, व्यक्ती, मानवता, शत्रू, शत्रुत्व, मित्र, मैत्री, प्रौढत्व, प्रौढत्व, जडत्व, जडत्व, प्रभाव, प्रभुत्व, नेता, नेतृत्व, कवी, काव्यता, सर्वोत्तम, श्रेष्ठता, नागरिक, नागरिकत्व. 3. पण, देव, देवत्व, बालपण, बुद्धिमत्ता, वेडेपणा, चांगुलपणा, म्हातारपण, मूर्खपणा, न्याय, न्याय. 4. इ. श्रीमंती, श्रीमंती, गरिबी, दारिद्र्य, गोड, गोडपणा, चोर, चोरी, हुशारी, हुशारी, धूर्तपणा, धूर्तपणा, शांतता, मौनता, नेता, नेतृत्व. 5. ता, नम्रता, नम्रता, समानता, समानता, वक्र, वक्रता, शूर, शौर्य, एक, एकता, भावण, भावण, सर्वोत्तम, श्रेष्ठता, नीच, नीचपणा. 6. की, पाटील, पाटील दर्जा, नेतृत्व, मालकी, मालकी, स्वतःचे, स्वतःचेपणा, गाव, गावातील व्यवहार, व्यक्ती, मानवता, दयाळूपणा, बढाई, बढाई, पुरुषत्व, पुरुषत्व, शौर्य. आणि 7. गिरी, गुलाम, गुलामगिरी, कपटी, कपटी, धूर्त, धूर्तपणा, बदमाश, बदमाशपणा, गुण, गुंडगिरी. दोन. शब्दावली टीप. मजकुरात उल्लेख आहे की हसणे, हसणे सारखे शब्द आता मौखिक क्रिया संज्ञा, क्रियावाचक नामे ऐवजी मौखिक संज्ञा, धातुसाधित नामे म्हणून संबोधले जातात. 3. संदर्भ महत्वाचे. वाक्याच्या संदर्भानुसार शांती, शांती आणि विश्वास, विश्वास
सारखे शब्द अमूर्तनाम किंवा विशेषनाम असू शकतात. आणि 4 नामांची ओळख. नामे बहुतेकदा वाक्याचा कर्ता किंवा ऑब्जेक्ट म्हणून काम करतात. स्वामित्व प्रत्यय चा, ची, चे, च्या आधी किंवा नंतर येतात किंवा पोस्टपोजिशनद्वारे जोडलेले शब्द असतात. भाषांतर. 1. 8 वा. गोड गोडपणा, थंड थंडपणा, ओला ओलावा, दूर दूर, थकलेला विश्रांती घेतलेला निवांतपणा. 2. 9 आय आश्चर्य जलद त्वरितपणा, हुशारी, विलंब, महाग, मजबूत, शक्ती, अहंकार, कठीण, अडचण, धुणे, शिवणे, खोदणे. 3. 10 वी महानता, पदवी. 4. 11 नावळ, दळणे शुल्क, धुणे शुल्क. 5. महत्वाचे. एकाच शब्दापासून वेगवेगळी अमूर्त संज्ञा तयार होऊ शकतात. अमूर्त नाम निर्मिती दरम्यान मूळ शब्दात होणाऱ्या बदलाला वृद्धी, वाढ, बदल म्हणतात. उदा. सुंदर, सौंदर्य, सुंदरता. 6. रा. बी. गुंजीकर यांनी हसणे, बसणे, जाणे यासारख्या शब्दांना क्रियापद संज्ञा म्हटले होते, परंतु आता अशा शब्दांना क्रियापद संज्ञा म्हणण्याची प्रथा आहे. 1. मला मनाची शांती हवी आहे. सारांश. नाम. 2. शांती माझी वर्गमित्र आहे. नाम. वाक्यात नाम कसे ओळखायचे? 1. वाक्याचा कर्ता आणि कर्म हे नाम असतात. उदा. वाघाने ससा पकडला. 2. जननात्मक प्रत्ययांच्या आधीचे आणि नंतरचे दोन्ही शब्द चा, ची, चे, च हे नाम आहेत. उदा. 1. आजकाल यंत्रांचा वापर खूप वाढला आहे. 3. पोस्टपोजिशनने जोडलेला शब्द नाम म्हणून काम करतो किंवा नाम असतो. उदा. 1. सत्तेपुढे बुद्धी चालत नाही. 2. पक्षी झाडावर बसला. 4. केस प्रत्यय जोडलेले शब्द नाम आहेत किंवा नाम म्हणून काम करतात. उदा. 1. समुद्राने प्रतिसाद दिला. 2. काकांना नमस्कार सांगा. 5. मालकी सर्वनामांच्या प्रत्ययानंतर एक नाम येते. उदा. 1. माझा शर्ट, तुझे पुस्तक. एक. सामान्य नामे योग्य नामे म्हणून एखाद्या विशिष्ट व्यक्ती, ठिकाण, वस्तू किंवा प्राण्याला, उदा. आमचा पोपट काल गावात गेला होता, वापरल्यास सामान्य नामे योग्य नामे बनते. 2. सामान्य नाम म्हणून विशेष नाम, तुलना करण्यासाठी किंवा अनेकवचनी स्वरूपात वापरल्यास, उदा. आपली पत्नी लक्ष्मीसारखी आहे, एक विशेष नाम सामान्य नाम बनते. आणि 3. अमूर्त नामे योग्य नामे म्हणून अमूर्त नामे देखील एखाद्या विशिष्ट व्यक्तीला संदर्भित करण्यासाठी वापरली जातात तेव्हा ती योग्य नामे बनतात. उदा. शांती माझ्या धाकट्या भावाची मुलगी आहे. भाषांतर. नाव. नामांचे विविध उपयोग. 1. सामान्य नामाचा योग्य नाम म्हणून वापर. जेव्हा एखाद्या विशिष्ट व्यक्ती, ठिकाण, वस्तू किंवा प्राण्याला सामान्य नाम दिले जाते तेव्हा ते योग्य नाम बनते. 1. आमचा पोपट काल गावात गेला होता. 2. राजू नुकताच नगरहून आला आहे. 3. शेजारी चिमणाबाई यांचे काल निधन झाले. 4. आमचे बाळ नववीत आहे. 5. बाबा पंचवटीला दर्शनासाठी जातात. 6. गोपाळ गाय घेऊन बाजारात गेला. 2. सामान्य नाम म्हणून योग्य नामाचा वापर. जेव्हा एखाद्या विशेषनामाचा वापर दुसऱ्याला उपमा देण्यासाठी किंवा अनेकवचनी म्हणून केला जातो तेव्हा ते सामान्य नाम बनते. 1. आमची पत्नी स्वतः लक्ष्मी आहे. 2. आईचे 16 गुरुवारचे उपवास आहेत. 3. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला सुदामची नाही तर भीमची गरज आहे. 4. तुमची मुलगी धूर्त, त्राटिकात सारखी दिसते. 5. कालिदास हा भारताचा शेक्सपियर आहे. 6. आमच्या वर्गात 3 पाटील आहेत. 7. त्या कैकेयीशी कोण बोलणार? 8. तो फक्त एक कर्ण आहे. 9. राजू सध्या त्याच्या आयुष्यात मुंबईत खूप मजा करत आहे. मजा. 10. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात राम अर्थ नाही. अर्थ. 11. मराठी रंगभूमीला 3 पुरुषोत्तमांचे वरदान लाभले आहे. 12. यमुनेच्या काठावर गोपाळांचा मेळा जमला. 13. आमच्या गावचा श्याम पाटील हा स्वतः कर्ण आहे. 14. या वर्षी आमच्या गावात 5 गणपती मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे.
3 अमूर्त नामांचा योग्य नाम म्हणून वापर. एखाद्या व्यक्तीसाठी वापरल्यास अमूर्त नामे देखील योग्य नाम बनतात. 1 शांती माझ्या धाकट्या भावाची मुलगी आहे. 2 माधुरीने सामना जिंकला. 3 विश्वासने पहिल्या वर्गात परीक्षा उत्तीर्ण केली. 4 अभिनय हा हंबीररावांचा मोठा मुलगा आहे. 5 शिक्षकांनी समाधानला कारण नसताना मारहाण केली. 6 विनोद नेहमीच गैरवर्तन करतो. 78 आनंद प्रकाशन. एक अमूर्त नामे कधीकधी सामान्य नामे म्हणून वापरली जाऊ शकतात. 2 विशेषणे क्रियाविशेषण किंवा क्रियापदांचा वापर नाम म्हणून केला तर व्युत्पन्न नामे तयार होतात. 3 उदाहरणे विशेषणांचे संज्ञांमध्ये रूपांतर झाल्याचे स्पष्ट करतात. उदा. श्रीमंत माणसांना गौरव ते श्रीमंत गर्व असतो. एक हे स्पष्ट करते की अमूर्त नामे सामान्य नाम म्हणून देखील वापरली जाऊ शकतात. 2 ते व्युत्पन्न नामांना विशेषण क्रियाविशेषण आणि नाम म्हणून वापरल्या जाणाऱ्या कृदंतांसारखे शब्द म्हणून परिभाषित करते. आणि 3 या व्याकरणात्मक संकल्पनांसाठी उदाहरणे दिली आहेत. भाषांतर. 1 परिपूर्ण मराठी व्याकरण. 2 4 अमूर्त नामे सामान्य नामे म्हणून देखील वापरली जातात. 1 जगातील सर्व आनंद पैशाने विकत घेता येत नाही. 2 कर्णधाराने धावांचे शतक ठोकले. 3 आमच्या वर्गात अनेक चोरी होतात. 1 व्युत्पन्न संज्ञा. जेव्हा विशेषणे क्रियाविशेषण आणि कृदंत हे नाम म्हणून वापरले जातात तेव्हा त्यांना व्युत्पन्न नाम म्हणतात. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकते दोन अविचलित व्युत्पन्न नामे. अविचलित आणि पण वाहक सारखे शब्द विशिष्ट संदर्भात नामे म्हणून वापरले जाऊ शकतात. आणि 3 क्रियापद मूळ व्युत्पन्न नामे. क्रियापदाच्या मुळांना प्रत्यय जोडून तयार होणारी नामे वाक्यात कर्ता किंवा कब्जा म्हणून वापरली जातात. भाषांतर. 1 विशेषण व्युत्पन्न नामे. अनेकदा विशेषणे नामांसारखी वापरली जातात. अशा परिस्थितीत नाम काढून टाकले जाते आणि विशेषण त्याच्या जागी ठेवले जाते. जर विशेषणाचा शेवट केस असेल तर तो नामाशी जोडला पाहिजे. 1 शहाणा माणूस शब्दांनी दुखावला जातो. विशेषण. ग शहाणा माणूस शब्दांनी दुखावला जातो. नाम. 2 श्रीमंत लोक गर्विष्ठ असतात. जी श्रीमंत लोक गर्विष्ठ असतात. 3 नाक न उघडणाऱ्या मुलीच्या लग्नात 1700 अडथळे येतात. जी एका नाकतोड करणाऱ्या व्यक्तीच्या लग्नात 1700 अडथळे येतात. 4 आंधळा एक डोळा मागतो देव 2 डोळे देतो. आंधळा एक डोळा मागतो देव 2 डोळे देतो. 5 एका वृद्ध व्यक्तीला थरथर कापायला लागली. जी म्हातारा माणूस थरथर कापत होता. 6 सुंदर लोकांना काहीही शोभते. जी सुंदर लोकांना काहीही शोभते. 2 अनिर्ण्य व्युत्पन्न संज्ञा. काही प्रकरणांमध्ये अनिर्बंध शब्द देखील नामांसारखे वापरले जातात. 1 त्याच्या प्रत्येक वाक्यात आणि वापरला आहे. 2 आमच्या शाळेच्या संघाने यावर्षी क्रिकेट ट्रॉफी जिंकल्यामुळे खेळाडूंचे खूप कौतुक झाले. 3 सूर्यजींचे प्रत्येक व्रत पण या शब्दानेच अडखळते. 4 छत्रपती संभाजीनगर.
2 हे नाम या संकल्पनेची चर्चा करते. 3 हे एकाक्षरी नामे, एकल अक्षरी संज्ञा आणि समानाधिकरण नियुक्ती सह विविध संज्ञा प्रकारांची उदाहरणे प्रदान करते. आणि 4 नियुक्तीसाठी दिलेले उदाहरण वाक्य आहे, अलकचा मुलगा रघु डॉक्टरही, अलकचा मुलगा रघु डॉक्टर झाला. भाषांतर. 1 परिपूर्ण मराठी व्याकरण. 2 नाम. 3 असे म्हणतात. 4 1 त्याचे वर्तन चांगले नाही. 5 2 ते पाहून मला रडावंसं वाटलं. 6 3 देणाऱ्याने देत राहिले पाहिजे, घेणाऱ्याने घेत राहिले पाहिजे. 7 4 आमच्या घराजवळ एक बस स्टॉप आहे. 5 ज्याच्यावर कर्ज नाही त्याला भीती नाही. 4 एकल अक्षरी नामे. 1 मराठी संस्कृतीत श्री या शब्दाचे महत्त्व आहे. 2 क स्वर चिन्ह नीट दिसत नाही. 5 नियुक्ती. एखाद्या नामाचे स्पष्टीकरण देणारा आणि समान अर्थ असलेला शब्द किंवा शब्दांचा समूह याला अपोजिशन म्हणतात. आणि उदाहरण अलकचा मुलगा रघु डॉक्टर झाला. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा.